हॅलो ऑल. तुम्हा सर्वांचं आपल्या जॉब्स अँड स्किल्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर बऱ्याच लोकांना गव्हर्नमेंटसोबत काम करण्याची इच्छा आहे, परंतु एम पी एस सी यू पी एस सीपर्यंत स्वतः लिमिटेड न राहता अशा अनेक काही वेबसाईट्स आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्या की ॲज अ कन्सल्टंट म्हणून तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करतात. बऱ्याच मुलांचं असं होतं की क्वालिटी आहे, त्यांच्याकडे स्किल्स आहेत, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठेही त्यांना जॉब ॲप्लिकेशन करताना किंवा इंटरव्ह्यू क्रॅक करताना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग ते स्किल्स असतील, कम्युनिकेशन स्किल असेल किंवा ज्याला आपण म्हणूयात की टाइमली अवेलेबिलिटी असणं देखील एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. काही काही वेळेस इंटरव्ह्यूचे कॉल्स येऊन देखील अशा मुलांना इंटरव्ह्यू क्रॅक करता येत नाही आहे. आज मी तुम्हाला अशी एक वेबसाईट दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करून महिना कमीत कमी 70,000 ते 3 लाख प्लस रुपये पर मंथ अर्न करू शकता, बेस्ड ऑन युअर क्वालिफिकेशन अँड द काइंड ऑफ वर्क जे तुम्हाला मिळणार आहे या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या माध्यमातून. तर माझं सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा खरंच तुमच्या उपयोगाचा असणार आहे. स्पेशली जी मुलं घर बसल्या म्हणा किंवा रिमोटली काम करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी खरंच ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी स्वतःहून एक्सप्लोर करत नाही, त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीजना मिस करतो. श्री स्वामी समर्थ कृपेनी ही वेबसाईट मिळालेली आहे. आता ह्याच्यावरती कसं काम करायचं आहे, ह्याचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, फॉर्म फिलअप कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी मी इथपासनं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शो करतो. बट स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट्स. जसं की मी तुम्हाला म्हणालो मित्रांनो, ह्या वेबसाईटचं नाव आहे workforindia.niti.gov.in. हे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हे वेबसाईट मेन्शन करेलच. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ह्या वेबसाईटला जाऊन ॲप्लाय नाववर क्लिक करायचे. आता ॲप्लाय नाववर गेल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशनचे स्टेप्स दिसेल. हे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि हे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रिसोर्स पूल पोर्टल आहे. तुम्ही इथे पाहू शकता, त्यांनी इथे पोर्टलच्या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे. हे तुम्ही प्रॉपर रीड करू शकता आणि इथे शेवटी क्लिक करून तुम्हाला आय हॅव रीड ऑल दी अबाव इन्स्ट्रक्शन्स, देन प्रोसीड. आता प्रोसीड केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला येईल. सो रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुम्हाला माफ करा, थोडंसं तब्येत बरी नसल्यामुळे आवाज कमी जास्त होऊ शकतो माझा. इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव ॲज पर युअर 10th or 12th सर्टिफिकेट, ईमेल आय डी जो वर्किंग आहे तो, डेट ऑफ बर्थ ॲज पर युअर SSC सर्टिफिकेट, सिक्युरिटी क्वेश्चन आणि ॲन्सर की जो तुम्हाला नंतर लक्षात राहायला पाहिजे, पासवर्ड आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा टाईप करून रजिस्टर्ड नाववर जायचं आहे. आता त्याचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर सिम्पली इन्स्ट्रक्शन्सवर जाऊन क्लिक केलात तर इथे तुम्हाला भरपूर पेजेस दिसतील. PDF फाईलमध्ये जवळपास 5 पेजेस आहेत, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस दिलेली आहे. फर्स्ट रजिस्ट्रेशन, मग लॉग इन, मग पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, मग एज्युकेशनल डिटेल्स, अदर डिक्लेरेशन, मग डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सो डॉक्युमेंट अपलोड करताना मी सर्वांना हेच सजेस्ट करेन की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते प्रॉपरली स्कॅन करून आणा एखाद्या झेरॉक्स सेंटर किंवा फोटोकॉपी सेंटरवरून. घरात जर तुमच्या प्रिंटर असेल तर यू कॅन यूज दॅट ऑल्सो. मेक शुअर यू हॅव अ डॉक्युमेंट विच इज विजिबल टू आईज अँड विच इज व्हेरी मच क्लिअर. हे डॉक्युमेंट्समध्ये तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सर्व काही ह्याच्यामध्ये येणार. त्याच्याचबरोबर तुम्हाला आलेली ऑफर लेटर्स हे डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रेफरन्सेस फिल करायचे असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. ॲज आय सेड की फिल डिटेल्स अबाउट वर्क एक्सपिरियन्स. सो काय वर्क एक्सपिरियन्स तुम्ही IT मध्ये म्हणा किंवा संबंधित जे काही अपॉर्च्युनिटीज ह्या वेबसाईटला उपलब्ध आहेत, अशा कुठल्या कामांचा तुम्हाला अनुभव आहे
हे तुम्हाला फार क्लिअरली मेन्शन करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ही प्रोफाईल सबमिट करायची आहे. आता प्रिझर्व्ह प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन, ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, Ctrl+S प्रेस करून किंवा कंट्रोल P प्रेस करून ज्यावेळेस प्रिंट डॉक्युमेंट येतं तर प्रिंट करायच्या ऐवजी तिथे सेव्ह PDF म्हणून हा एक ऑप्शन येतो. तर तो सेव्ह PDF करायचा. फॉर एक्झाम्पल आता मी इथं Ctrl+P केलं तर माझ्या समोर आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हे सबमिट करताल फायनल प्रोफाईल, त्याच्यानंतरची स्टेप सांगतोय. तर इथे सेव्ह PDF म्हणून येईल, तर तुम्हाला सेव्ह PDF म्हणूनच हे करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही फुल अँड फायनल करताल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या काही स्टेप्स आहेत त्या मी दाखवू इच्छितो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं पाहू शकता, अगदी त्यांनी स्टेप बाय स्टेप सगळं मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला जास्त कुठं काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही किंवा कुठे स्टक होण्याची देखील गरज नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आफ्टर फिलिंग अप बेसिक क्वालिफिकेशन ॲड पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सपिरियन्स डिटेल्स. वर्क एक्सपिरियन्स काय आहे, वर्क एक्सपिरियन्स इन्क्लूड अप टू 3 years फॉर PhD होल्डर्स प्रोव्हाइडेड नो वर्क एक्सपिरियन्स इज काउंटेड ड्युरिंग दोज 3 years. आणि अशा बऱ्याचशा गोष्टींच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे खाली दिसतील. सेक्टर वाईज एक्सपिरियन्स डिटेल्स. आता सेक्टर वाईज म्हणल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम केले, रुरल एरियाज, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स, तर ह्या संदर्भातल्या सर्व इन्स्ट्रक्शन्स ह्या लिंकवर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करा मित्रांनो. मला स्वतःला पूर्ण खात्री आहे की UPSC MPSC पेक्षा 10 वर्ष घासण्यापेक्षा जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत किंवा ज्यांनी काम केलेलं आहे टेक्निकल साईडमध्ये, त्यांनी खरंच ह्या गोष्टी एक्सप्लोर करणं फार फार गरजेचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये पाहू शकताय की डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचे त्यांनी काही तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. मॅक्सिमम साईज 1 MB, ती तुम्ही झिप फाईल करू शकता. While uploading the files, please remember the first 3 are PDF files and the last 2 are JPEG. मतलब हे JPG फोटो पिक्चर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे, जसं तुमची सिग्नेचर आणि फोटोग्राफ, ह्या दोनच गोष्टीत की ज्या JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्समध्ये आरामशीर मिळून जातील. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आय विल ट्राय टू रिझॉल्व ॲज मेनी क्वेश्चन्स ॲज पॉसिबल. प्रत्येक जनरल इन्स्ट्रक्शन ह्यातली महत्त्वाची आहे मित्रांनो, आणि तिथे फक्त आणि फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशनच ॲक्सेप्ट केलं जाणार आहे. तिथे दुसरं कुठलाही ऑफलाईन करू नका किंवा त्यांच्या पोस्टल ॲड्रेसवर कुठलेही ॲप्लिकेशन पाठवू नका. इथे सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलं, कॅन्डिडेट्स डीड नॉट टू सेंड एनी प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. व्हेरी मच क्लिअर. आणि ज्या वेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल त्यावेळेस तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे कॉपीज सोबत घेऊन जायचे आहेत, ज्या वेळेस तुम्हाला तिथे ज्यावेळेस बोलवलं जाईल त्यावेळेस. कॅन्डिडेट शुड एंटर द कम्प्लिटेड क्वालिफिकेशन ओनली अँड नॉट द परस्युइंग वन्स. म्हणजे ज्या डिप्लोमा किंवा जे डिग्री सर्टिफिकेट्स किंवा जे डिग्री क्वालिफिकेशन जे तुमचं पूर्ण झालेलं आहे अशाच क्वालिफिकेशन्सचं तुम्हाला डिटेल्स एंटर करायचे आहेत. तुम्ही समजा एखादी गोष्ट आत्ता किंवा एखाद्या वर्षात आहात किंवा तुम्ही यू आर स्टील परस्युइंग युअर एज्युकेशन, देन यू आर नॉट एलिजिबल टू फिल इन द डिटेल्स. आणि जर तुम्हाला कुठला इश्यू आला तर त्यांनी अतिशय सोपं केलं तुमचं काम. तुम्ही ह्या त्यांच्या ईमेल ID ला तुमचे क्वेरीज पाठवू शकता. त्यांनी ईमेल ID पण दिला आणि एक टोल फ्री नंबर, आय बिलीव्ह हा टोल फ्री नंबरच असणार आहे. ते ह्या टोल फ्री नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काही अडचण आलीच तर. त्यांच्याकडनं नवीन एक गाईडलाईन देखील जारी झालेली आहे. ही गाईडलाईन तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच मिळेल आणि सर्व गोष्टी ह्या तुम्हाला तिथे वाचून पूर्णपणे त्याचं शंका निरसन करूनच पुढं जायचं आहे.
कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कवर्स अ रेंज ऑफ सर्व्हिसेस, सगळं काही त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. नीती आयोग आहे हा, आणि नीती आयोगाच्या वेबसाईटवरनं तुम्हाला हे जॉब्स मिळणार आहेत. टोटल 16 पेजेस आहेत ह्या गाईडलाईन्सच्या. सगळ्या गोष्टी वाचा. आय बिलीव्ह तुम्ही सॅलरी रेंज पाहू शकता मित्रांनो. एक्सपिरियन्स, एज अँड रेम्युनरेशन, यंग प्रोफेशनलला मिनिमम 70,000, 32 वय असेल, अप टू 32 इयर्स, अप्पर एज लिमिट 32 आहे. कन्सल्टंट ग्रेड 45, 80,000 ते 1,50,000. कन्सल्टंट ग्रेड 2, 8 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी 1,50,000 ते 2.25 लाख. आणि सिनियर कन्सल्टंटसाठी 15 वर्ष आणि अबाव 62 इयर्स. मित्रांनो पाहू शकता, अगदी तुमच्या घरात जरी कुणी सिनियरिटीमधले असतील, काका मावशी तात्या कुणी जरी असेल, तरी त्यांना 2,65,000 ते महिना 3,30,000 सॅलरी एवढी मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता त्यांनी खाली तिथे तुम्हाला एक्सपिरियन्स लेवल पण दिलेला आहे, कुठल्या कुठल्या लोकांना ते घेऊ शकतात. Essential master's degree in relevant subject, BE BTech or 2 years PG diploma in management or MBBS or LLB or CA ICW or possessing any professional degree earned after a study of 4 years or more acquired after 10+2, 12वी नंतर जी 4 वर्षाची डिग्री केलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन अतिशय क्लिअरली मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की जे जे कुणी आहेत त्यांनी प्लीज प्लीज ह्या वेबसाईटला जाऊन रजिस्टर करून स्वतःचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. आई शपथ किती भारी आहे बघा मित्रांनो. यंग प्रोफेशनल कन्सल्टंट ज्यांना 1 वर्षाचा अनुभव आहे ते डोमेस्टिक फ्लाईट घेऊ शकतात. AC 2 tier किंवा रेल्वेमध्ये तुम्ही 2 tier प्रवास करू शकता, एअर इन इकॉनॉमी क्लास, आणि हे रिम्बर्समेंट केलं जाणार आहे. जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते तेच सगळं. ह्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी हॉटेल अकोमोडेशनपासून ते सर्व गोष्टी, जेवणाच्या बिलापासून सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे. तर तुम्ही प्लीज प्लीज मित्रांनो, माझं अगदी अंतःकरणापासून तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही ह्या वेबसाईटला व्हिजिट करून ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. तुमच्या जर कामाचं नसेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. आपली जी टिपिकल मेंटॅलिटी आहे मराठी लोकांची की माझ्या कामाला येत नाही तर तुला मी का देऊ, हे थोडंसं साईडला ठेवा आणि प्लीज कृपा करून आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त आपला मराठी माणूस वरती आणण्याचा प्रयत्न करा. एवढीच मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची. सगळे डॉक्युमेंट्स 16 पानी हे सगळे वाचून घ्या व्यवस्थित आणि देन अप्लाय. पुन्हा एकदा सांगतो, वेबसाईटचं नाव आहे नीती आयोग. हे तुम्हाला दिसतंय नीति.gov.in. हे तुम्हाला दिसते सरळ सरळ याच्यामध्ये नीति.gov.in. होममध्ये गेलात तरी तुम्हाला हा रजिस्ट्रेशन फॉर्म मिळून जाईल. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया रिसोर्स पूल पोर्टल. कारण आपले ह्या प्रायव्हेट सेक्टरच्या व्यतिरिक्त दुसरीकडे लक्ष नसतं, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवावा लागला आहे. तो जास्तीत जास्त मुलांनी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, मित्रमैत्रिणींनी ह्याचा फायदा घ्या. सो आशा करतो की ही वेबसाईट तुम्हाला आवडलेली असेल. ह्याच्या व्यतिरिक्त 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळे जॉब्स आहेत. आपण प्रयत्न करूयात जास्तीत जास्त रिमोट आणि वर्क फ्रॉम होम जॉब्स आणि करिअर गॅप महिलांसाठी ज्यांचा लॉंग टर्म ब्रेक झाला आहे ड्यू टू मॅटर्निटी ऑर सम फॅमिली इश्यूज, ते सुद्धा मोठे जॉब्स जे मला इंस्टाग्रामवर पोस्ट करता येत नाही. त्याचं कारण एकच आहे, इंस्टाग्रामवरती 1 मिनिट 30 सेकंदाच्या वरती तुम्ही जास्त लॉंग व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही. इंस्टाग्राम तो आपोआप कट करतो. त्याच्यामुळे मी हे सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या स्वतःच्या, आपल्या सगळ्यांच्या आणि स्वामी कृपेने जे जॉब्स अँड स्किल्स हे चॅनल आहे यूट्यूबचं, त्याच्यावरती पोस्ट करूया, जेणेकरून सगळी डिटेल माहिती मला तुम्हाला त्याच्यामध्ये देता येईल. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ज्यांना कोणाला इन्स्ट्रक्शन्समध्ये काही इश्यू असेल त्यांनी इन्स्ट्रक्शन्स कॉपी पेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये विचारा की सर मला ह्याचा अर्थ कळाला नाही, ते मी तुम्हाला सिम्प्लिफाईड करून सांगेल. हे जर तुमच्या कामाचं नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना ही संधी मिळेल. सो आपल्या टिपिकल मराठी मेंटॅलिटीमधनं बाहेर या की मी जर वर जात नाही तर तुला का सोडू किंवा तुला का मदत करू. थोडंसं बाहेर या.
बिकॉज कर्मा रिअली वर्क्स अ लॉट. आणि आशा करतो की तुम्ही ह्या गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचवताल. आणि अशाच नवनवीन जॉब अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या डिग आऊट करत नाही आणि त्या डिग आऊट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर पुढचा जो व्हिडिओ असेल याच्या पुढचा, बऱ्याचशा लोकांना ॲब्रॉडमध्ये करिअर करायचं आहे, भले त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असो अथवा नसो. तिथे जसं व्हाईट कॉलर जॉब्स आहेत त्याचप्रमाणे ब्लू कॉलर जॉब्स आहेत. बट त्या सगळ्यांची एकच कंडिशन आहे की तुमचं इंग्लिश निदान एक किमान आपण ज्याला म्हणूयात की इंटरमिजिएट लेवलला असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला कळू शकतं आणि कळलेल्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्ड करू शकता. असं इंग्लिश जरी तुमचं असेल तरी अगदी वेल्डर, फिटर, आय टी आय डिप्लोमा होल्डर्स किंवा आपण म्हणूयात की जे प्लंबर्स आहेत, जे कार्पेंट्री करतात, अशांसाठी सुद्धा जॉब आहेत की जे इंजिनियर्सपेक्षा, नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो, इंजिनियर्सपेक्षा देखील जास्त पैसे कमवतात कॅनडासारख्या देशामध्ये. सो स्टे ट्यून्ड फॉर सच जॉब अपडेट्स ऑन आवर चॅनल जॉब्स अँड स्किल्स. आय विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्स अ लॉट तुम्ही एवढा वेळ देऊन आपला व्हिडिओ पाहिलात. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. श्री स्वामी समर्थ.